नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आज आपण कुंभ राशींच्या लोकांच्या जीवनातले 11 असे कटू सत्य जाणून घेणार आहोत ना, ज्याबद्दल आजपर्यंत कधीच कोणी काही बोललेलं नाहीये। जर तुमची ही रास कुंभ असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, किंवा तुमच्या आजूबाजूचे लोक, तुमचा नवरा, तुमची बायको, तुमचे आई वडील, भाऊ बहीण कोणाचीही रास कुंभ असेल तरीही हा व्हिडिओ नक्की बघा, कारण तुम्हाला या व्हिडिओमुळे त्या लोकांचं नेचर कसं आहे, स्वभाव कसा आहे हे जाणून घ्यायला नक्कीच फायदा होईल। तर बघूया, कुंभ राशी, कुंभ रास ही एक अशी रास आहे ना, ती जगाला शांत, स्थिर आणि प्रॅक्टिकल वाटते, पण त्या शांततेच्या मागं एक अनोळखी वादळ असतं, ज्याचा आवाज फक्त कुंभ राशीचेच लोक ऐकू शकतात। किती विचित्र आहे ना बघा, जग म्हणतं कुंभ राशीचे लोक खूप स्ट्रॉंग आहे, पण कुंभ राशीचे लोक खूप शांत आहे, कुंभ राशीला काही फरक पडत नाही। खरंय का? तर नाही। कुंभ राशीचं मन कधीच शांत नसतं, ते हजारो विचारांनी भरलेलं असतं, हजारो भावनांनी भरलेलं असतं। ही एक रास वेगळीच आहे, जिथे विचार वेगळे, भावना वेगळ्या आणि जग पाहण्याची दृष्टी पण पूर्णपणे अनोखी आहे। तर मित्रांनो तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी। आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण याआधी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर व्हिडिओवर आला असाल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये 3 वेळेस श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका, कारण जो मनापासून भक्ती करतो ना तो नक्कीच या शब्दांची कमेंट करणार। आता बघूया कुंभ राशींच्या लोकांचा स्वभाव कसा आहे। कुंभ राशीचा खरा स्वभाव लोकांना समजतच नाही। ते स्वतःचे सत्य स्वतःच्या मनात इतकं खोल दडवतात की त्यांच्या जवळच्या व्यक्तीलाही त्यांच्या वेदना, त्यांचे प्रश्न, त्यांचा संघर्ष दिसत नाही। कुंभ व्यक्तीच्या प्रत्येक खोलीत वेगवेगळे दिसतात, कारण त्यांच्यात काहीतरी अलौकिक असतं। कधी तुफानी तर कधी शांत, कधी दयाळू तर कधी कठोरही ते बनतात। कुंभ राशी म्हणजे विरोधाभासांचा महासागर, बाहेरून मजबूत आतून नाजूक, बाहेरून स्थिर आतून अस्थिर, बाहेरून हसतमुख आतून हजारो प्रश्नांना भरलेले। पण सगळ्यात दुखवणारं सत्य काय माहितीये का तुम्हाला? लोक त्यांना चुकीचं समजतात, कधी दूर राहतात, कधी त्यांना थंड भावनाहीन समजतात, कधी अहंकारी पण समजतात। पण कुणालाही ठाऊक नसतं की कुंभ राशीच्या लोकांचे मन जपताना स्वतः म्हणजे कुंभ राशींचे लोक इतरांचं मन जपताना स्वतःचं मन कितीदा मोडत असतं। कुंभ राशी इतरांसाठी कितीदा स्वतःला बदलवत असता हे कोणाला माहीत नसतं। कुंभ राशी त्यांच्या भावनांचं किती मोठं युद्ध हे शांतपणे लढत असतात। ते व्यक्त होत नाही पण त्यांना सगळं जाणवतं, ते बोलत नाही पण त्यांना सगळं दिसतं, ते दाखवत नाही पण त्यांच्या मनात भावना ज्वालामुखीसारख्या धुमसत असतात। कुंभ राशी स्वप्नाळू आहे, पण त्या स्वप्नांच्या पाठीमागं किती रक्त, घाम, वेदना आणि तुटलेली रात्र असते हे कुणालाही ठाऊक नसते। कुंभ व्यक्ती कधी अचानक दूर जातात, कारण त्यांचा आत्मा तहानलेला असतो। शांतता, स्वतःची जागा, स्वतःची ऊर्जा परत मिळवण्यासाठी काही लोक त्यांना वेडे देखील म्हणतात, काही त्यांना स्ट्रॉंग म्हणतात, तर काही अशा राशींना समजूनच घेत नाही। हो, हेच खरं आहे। कुंभ राशीला समजणे म्हणजे एखादं खोल समुद्र वाचण्यासारखं आहे। त्यांना समजायला तुम्हाला हृदयच नाही तर एक वेगळीच बुद्धी लागते। आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। आज आपण बोलणार आहोत त्या सत्यांबद्दल, म्हणजेच त्या कटू, जखमी करणाऱ्या पण डोळे उघडणाऱ्या सत्यांबद्दल, ज्या कुंभ राशीच्या वास्तविक आतल्या जगाला स्पष्ट करतात। जगाला कधीच न कळणारे, लोकांनी दुर्लक्षित केलेले, पण कुंभ व्यक्ती रोज अनुभवत असलेले कुंभ राशीचे 11 कटू सत्य आपण बघणार आहोत। तयार आहात सगळे? कारण पुढची 10-12 मिनिटं तुम्हाला कुंभ राशीचं खरं अनफिल्टर्ड आतलं रूप दाखवणार आहे, ज्याच्याशी तुम्ही स्वतःला 100% जोडाल, अनुभवाल। चला तर मग सुरुवात करूया कुंभ राशीचं सगळ्यात मोठं उघड सत्य, कटू सत्य पहिलं।
भावनिक पण भावना व्यक्त करण्याची क्षमता शून्य. कुंभ राशीच्या व्यक्तींच्या मनात भावना समुद्रासारख्या खोल असतात, पण त्यांना त्या व्यक्त कशा करायच्या हेच कळत नाही. लोकांना वाटतं हे भावनाही नाहीत, यांना काहीच वाटत नाही, पण हे मनाने थंड आहेत. पण कटू सत्य काहीतरी अगदी उलट सांगतंय बरं का. कुंभ व्यक्तीच्या चेहऱ्यावर शांतता असते, पण मनात मात्र सतत वादळ धुमसवत असतं. ते राग धरत नाही, ते दुखावले जात नाही, ते खूप जास्त दुखावले जातात. त्यांच्या भावनांचा आवाज इतका मोठा असतो की ते थंड दिसून स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते रडू येत असूनही हसतात, ते तुटलेले असूनही मी ठीक आहे म्हणतात, ते मदतीची गरज असतानाही मी स्वतःला सांभाळेल असं म्हणतात. कुंभ राशी स्वतःच्या कमजोर बाजू कोणालाही दाखवत नाही, कारण त्यांना वाटतं त्यांच्या भावनांनी कोणालाही त्रास व्हायला नको, नाहीतर कोणी त्यांच्यापासून दूर जाईल, म्हणून ते सगळं स्वतःकडे ठेवतात अगदी आयुष्यभर. कुंभ राशीच्या व्यक्तींचे हृदय विशाल आहे, पण ते आतून जखमी आहे. प्रेम मिळवण्याची इच्छा आहे, पण प्रेम कसं मागावं, कसं व्यक्त करायचं हेच कळत नाही, आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठे गैरसमज निर्माण होता. ज्यांना ते सर्वात जास्त प्रेम करतात तेच लोक कधी कधी त्यांच्यापासून दुरावतात, कारण कुंभ व्यक्ती भावना व्यक्त न करू शकणं हे त्यांचं मोठं कटू सत्य आहे. त्यांच्या डोळ्यात हजारो शब्द असतात, पण ओठांवर एकही नाही. आता बघूयात कटू सत्य दुसरं. विश्वास ठेवायला वेळ घेतात, पण तुटला तर ते कायमचे निघून जातात. कुंभ राशींच्या आयुष्यात विश्वास म्हणजे सोन्यासारखा मोलाचा, मौल्यवान आणि सहज मिळणारा नाहीये. कुंभ व्यक्ती प्रत्येकावर सहज विश्वास ठेवत नाही बरं का. ते माणसं महिनोन्महिने, कधी कधी वर्षानुवर्षे ऑब्झर्व करतात. त्यांची वागणूक, त्यांचे बोलणं, त्यांचे इरादे सगळं तपासून पाहूनच मग ते त्या माणसाला जवळ आणतात, कारण त्यांच्यासाठी वचन आणि विश्वास हे फक्त शब्द नाहीये, तर ह्या भावना आहे. कुंभ राशीच्या नात्यांमध्ये स्थिरता असते, कपट नसतो, फसवणूक नाही, कोणताही प्रकारचा डबल गेम नाही. ते ज्या व्यक्तीवर प्रेम करतात, ज्याच्यावर विश्वास ठेवतात, त्याच्यासाठी ते स्वतःला पण बदलतात. त्याच्या आनंदात आपला आनंद शोधतात, त्यांच्या समस्या आपल्या मनाला लावून घेतात. पण कटू सत्य एवढंच नाही, मोठं सत्य अजून पुढं आहे बरं का. एकदा त्यांचा विश्वास तुटला तर ते परत येत नाही. माफी देतात पण विसरत नाही, बोलतात पण जुळून घेत नाही, हसतात पण आधीसारखं परत तुमच्यावर ते प्रेम करत नाही. कुंभ राशीचं हृदय बाहेरून कठोर वाटतं, पण ते खूप नाजूक असतं. त्यांना धोका दिला की त्यांच्या मनात एखादी भेग पडते आणि ती भेग कधीच भरत नाही. ते रडत नाही, ते गोंधळही करत नाही, ते भांडत नाही, ते फक्त शांत होतात आणि शांतपणे आयुष्यभरासाठी तुमच्यापासून दूर निघून जातं. कोणालाही कळत नाही की ते मनातून कधी गेले, कधी नातं संपलं, कधी विश्वास कोसळला. कुंभ व्यक्ती परत वळून पाहतच नाही, कारण त्यांच्यासाठी विश्वास तुटणं म्हणजे नात्याचं मृत्यू प्रमाणपत्र असतं. आता बघूया कटू सत्य तिसरं. त्यांना स्वातंत्र्य हवेच, बंधनांचा श्वासही सहन होत नाही. कुंभ राशीचे लोक जन्मतः स्वतंत्र असतात. त्यांची विचारशैली स्वतंत्र, त्यांचं आयुष्य जगण्याची शैली स्वतंत्र, त्यांचं स्वप्न, त्यांचे निर्णय, अगदी सगळं स्वतःचं ते स्वतंत्र असतात. ते इतरांवर अवलंबून राहूच शकत नाही, आणि इतरांनी स्वतःवर अवलंबून राहण्याची सक्ती ते अजिबात कोणाला करत नाही, आणि त्यांना ती सहनही होत नाही. कुंभ व्यक्ती एखाद्यावर प्रेम करतात, जवळीक ठेवतात, नातं बांधतात, पण त्याच वेळी त्यांना स्वतःची जागा, स्वतःची हवी, स्वतःचा वेळ हवा असतो. ते आपल्या आत्म्याला श्वास घेऊ देतात. पण कटू सत्य हेच आहे, जगाला ते समजत नाही. लोक त्यांना समजतात, तू दूर का जातो, तू एवढा थंड का, तू एवढा वेळ एकटा का राहू इच्छितो, तू माझ्यापासून पळतोय का. तर नाही, कुंभ व्यक्ती पळत नाही हो, ते स्वतःला रिचार्ज करत असतात. कुंभ राशीला एखादा
कंट्रोल करतो, काय करावं, कुणाशी बोलावं, कुठे जावं हेही सांगतो. तर त्यांना असं वाटतं जणू कोणीतरी त्यांचा श्वास काढून घेतोय. त्या आतून घुसमटतात, त्यांचा आत्मा ओरडतो, मला बांधू नका, मला जसं आहे तसं राहू द्या. आणि अशा वेळेस ते करतात ते सर्वात मोठं काम म्हणजे ते शांतपणे दूर होतात. त्यांना बंधन नको, त्यांना त्याग हवा, त्यांना श्वास हवा, त्यांना स्वतःवरचा हक्क हवा असतो. कारण ते स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीनेच जगू शकतात. स्वातंत्र्य हे त्यांच्या आयुष्याचं फक्त गरज नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया आहे. ते जिथे प्रेमाने राहतात ते तिथेच राहतात, जिथे बंधन येतात ते तिथून कायमचे निघून जातात. कुंभ राशीला बांधून ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे पाण्यातून आकाश पडण्याचा प्रयत्न. नाही जमणार, कधीच नाही. चला तर मग बघूया कटू सत्य चौथं. स्वतःच्या जगात हरवणारी रास पण लोकांना वाटतं इग्नोर करत आहे. कुंभ राशीचं सर्वात गूढ, सर्वात मिसअंडरस्टूड स्वभाव म्हणजे त्यांचे अचानक शांत होणं. तुम्ही बोलत असताना कुणीतरी कथा सांगत असतं, एखादी गप्पा रंगलेली असते आणि अचानक कुंभ व्यक्तीची नजर रिकामी होते, त्यांचा चेहरा शांत होतो, आवाज मंदवतो, ते अचानक दूर जातात, पण शरीर तिथेच असतं. आणि लोक म्हणतात, काय रे, माझ्याकडे तुझं लक्षच नाही, तुला काही इंटरेस्टच नाही, माझं बोलणं तुला महत्त्वाचं नाही का? पण कटू सत्य हे अगदी उलट आहे. कुंभरास इग्नोर करत नाही, तर ते स्वतःच्या विश्वातच घसरतात. त्यांच्या मनात विचारांची गर्दी असते, एका मागोमाग एक विचार, एक कल्पना, एक भावना प्रचंड वेगाने त्यांच्या मनामध्ये धडकत असते. कधी एखादी आठवण, तर कधी एखादी समस्या, कधी स्वप्न, कधी कोणाची काळजी. कुंभ व्यक्तींना कुठल्याही क्षणी त्यांच्या आतल्या जगात जाणं हे अगदी सहज शक्य होतं. ते खोलीत असता, लोकांमध्ये असता, पण काही सेकंदात ते मनाने शेकडो किलोमीटर दूर निघून गेलेले असता. हे इग्नोरन्स नाहीये, हे त्यांच्या मनाचं ओझं आहे, त्यांचा गहन विचारांचा महासागर आहे. लोकांना वाटतं ते गप्प का, पण कुंभ राशीचे व्यक्ती गप्प नसतात. ते मनात इतकं काही त्यांचं प्रोसेस करत असतात की शब्दच बाहेर येत नाही. त्यांचं जगच वेगळं आहे, अत्यंत खोल, अत्यंत गुंतागुंतीचे, अत्यंत अनोळखी. जितकं बाहेरून शांत तितकंच आतून विचारांच्या तुफानांनी भरलेलं. म्हणूनच कुंभरास कधी अचानक शांत होते, कधी कधी एकटे बसते, कधी कुणाकडे लक्ष देत नाही, कारण त्यांचं मन दुसऱ्याच फ्रिक्वेन्सीवर चालत असतं. हा स्वभाव लोकांपासून त्यांना दूर करतो, गैरसमजही निर्माण करतो, पण हेच त्यांचं सत्य आहे. त्यांचं स्वतःचं एक विश्व असतं आणि ते तिथंच वारंवार हरवत असतात. आता आपण जाणून घेऊया कटू सत्य पाचवं. कमी लोकांनाच मनात घेतात, पण घेतलं तर ते आयुष्यभरासाठी. कुंभ राशीचे व्यक्तिमत्व हजारो लोकांना आकर्षित करतं. ते जमेल की वातावरण हलकं होतं, लोक त्यांच्याकडे ओढली देखील जातात. त्यांच्या बोलण्याची स्टाईल, त्यांची विचारशैली सगळं वेगळं, अनोखं. लोकांना वाटतं कुंभ राशी सोशल आहे, खूप मित्रमैत्रिणी आहे, सगळ्यांशी जुळतात, पण कटू सत्य काहीतरी वेगळं आहे. कुंभरास बाहेरून सोशल असते, पण मनातून खूप सिलेक्टिव्ह असते. ते सगळ्यांसोबत हसतात, गप्पा मारतात, लोकांना मदत करतात, पण त्यांच्या मनाजवळ येण्याचा हक्क ते फार कमी लोकांना मिळतो. कारण कुंभरास मन उघडण्याआधी माणसाची खरी ओळख पाहते. त्या व्यक्तीचा स्वभाव, स्वच्छता, प्रामाणिकपणा, आवाज, ऊर्जा हे सगळं ते तपासत असतात. आणि जर ती व्यक्ती खरी नसेल, त्यांच्या मनाशी जुळत नसेल, तर कितीही जवळीक असली तरी ते मनात येऊ देत नाही बरं का. त्यांच्या हृदयात जागा मिळवणं म्हणजे एखादा दुर्मिळ डायमंड मिळण्यासारखं आहे. कारण त्यांचं मन हे असलं विशाल असलं तरी पण त्यांच्या मनात मात्र खूप लहान आहे. पण कटू सत्याचा दुसरा भाग आता सुरू होतो. कुंभरास एकदा कोणाला मनात घेतलं तर ते त्या व्यक्तीसाठी स्वतःला विसरतात. त्यांना त्यांची व्यथा सांगतो,
त्यांच्यात ऊर्जा घालतात, त्यांच्या आनंदात हे सुख शोधतात, त्यांच्या दुःखात स्वतः हृदय मोडून घेतात. कधी कधी तर ते इतके अटॅच होतात की समोरची व्यक्तीही ते समजू शकत नाही, आणि जर ती व्यक्ती निघून गेली, दूर झाली, धोका दिला, तर त्या जखमा कुंभ राशी आयुष्यभर विसरत नाही. कुंभ राशी ही सोशल आहे, पण प्रेम आणि अटॅचमेंटमध्ये अत्यंत सिरियस असतात. त्यांचं मन कोणालाही सहज मिळत नाही, आणि मिळालं तर कायमचं मिळतं. हेच त्याचं सर्वात सुंदर आणि सर्वात कटू सत्य आहे. चला तर मग आता आपण जाणून घेऊया कटू सत्य 6. चुका मान्य करत नाही, पण आतून अपराधीपणाने तुटत असतं. कुंभ राशीच्या लोकांना एक गोष्ट खूप कठीण जाते, ती म्हणजे स्वतःची चूक स्वीकारणं. लोकांना वाटतं ते हट्टी आहे, ते अहंकारी आहे, माफी मागायला लाज वाटते यांना. पण कटू सत्य काहीतरी वेगळंच सांगतं. कुंभरास हट्टीपणामुळे चूक मान्य करत नाही, ते भावनेच्या ओझ्यांमुळे मान्य करत नाही. त्यांना जेव्हा जाणवतं की मी चुकीचं केलं, मी कोणाला दुखवलं, मी कोणासोबत नीट वागलो नाही, ते त्या क्षणी मनामधून कोसळलेले असतात. त्यांच्या आत अपराधीपणाचा असा ज्वालामुखी फुटतो की ते स्वतःला दोष देत रात्रभर झोपू शकत नाही. ते स्वतःला शिक्षा देतात, स्वतःला दोष देतात, स्वतःला त्रास देतात, पण तरीही ओठांवर माफीचे शब्द काही येत नाही. का? कारण कुंभ राशीला त्यांची भावना व्यवस्थित व्यक्त करता येत नाही. त्यांना चुकीचं वागवल्याचं दुःख असतं, पण ते व्यक्त करणं त्यांना जमत नाही. त्यांच्या मनात सतत आवाज येत असता की मी चुकीचं केलंय, मी असं करायला नको होतं, मी त्यांचं मन मोडलं. पण बाहेरून ते शांत आणि स्थिर दिसतं, जणू काही झालंच नाही. आणि जगाला ते काय वाटतं तर इगो वाटतो. पण खरं कटू सत्य वेगळं आहे. ते आतून स्वतःवर खूप कठोर असता. त्यांची माफी बोलून नाही, कामातून दिसते. वर्तणुकीतून बदल दिसतो, काळजी वाढते, समज वाढतो. ते शब्दांनी कधीच म्हणू शकत नाही की मला माफ करा, पण मनातून ते अनेकदा ओरडत असता की मी चुकीचा होतो, मला वाईट वाटलं. कुंभ राशी ही बाहेरून कठोर आणि आतून ही अतिशय नाजूक आहे, आणि हे सत्य खूप वेदनादायक आहे, पण परिपूर्ण खरं आहे. आता आपण जाणून घेऊया कटू सत्य 7. तुम्ही स्वतःला इतके मजबूत दाखवता की लोकांना वाटतं तुम्हाला कोणाचीच गरज नाही. कुंभ राशीचे लोक भावनिकदृष्ट्या खोलवर विचार करणारे असतात, पण तुम्ही तुमच्या भावना कधीही सहजपणे दाखवत नाही. तुम्ही नेहमी मजबूत भासता, कुठलीही अडचण आली तरी मी सांभाळतो असं सांगता. स्वतःचं दुःख लपवता, इतरांच्या समस्या मात्र मनापासून सोडवता. याचा परिणाम असा होतो की लोकांना वाटतं तुम्ही तुटतच नाही, त्यामुळे कोणीही तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. तुम्ही आतून थोडे एकटे पडता, पण बाहेरून मात्र अत्यंत आत्मविश्वासपूर्ण दिसतात. कुंभ राशी स्वतःच्या जखमा शिवून घेते, पण इतरांच्या जखमा भरून काढायला धावून जाते. लोकांना तुमचं शांत राहणं हे मजबूत वाटतं, पण प्रत्यक्षात ते अनेकही वेदना असतात. हा कटू सत्याचा सर्वात मोठा भाग. कुंभ राशीच्या लोकांना समजून घेणाऱ्यांची कमतरता असते, कारण ते स्वतःला उघड करू शकत नाही. कुंभ राशीचे लोक दूर जात नाही, पण नातं ओसाड झालं की ते परत कधीही मागे वळून पाहत नाही. कुंभ राशीचं मन खूप मोठं असतं. ते कोणावरही पटकन प्रेम करतात असं नाही, पण एकदा कोणी मनात बसलं की ते त्या व्यक्तीसाठी आकाश जमीन एक करतात. मात्र इथं येतं त्यांचं हे 8वं कटू सत्य. नात्यातील दुर्लक्ष कुंभ राशी सहन करत नाही. कुंभ राशीचे लोक नातं टिकवण्यासाठी खूप मेहनत करतात, पण कोणी दूर वागायला लागलं, संवाद कमी झाला, आदर कमी झाला किंवा एकतर्फी प्रयत्न होत असल्याचं जाणवलं तर ते हळूहळू शांत होतात. आणि ही शांतता म्हणजे राग नाही, ही समाप्तीची खूण आहे. कुंभ राशी एकदा मनाने थंड झाली तर नातं संपलंच समजा. ते ओरडत नाही, जगालाही दाखवत नाही, नाटकही करत नाही, फक्त मनातून त्या व्यक्तीला शांतपणे काढून टाकतात. आणि सर्वात कटू सत्य बघूया. कुंभ राशी जेव्हा नातं सोडते तेव्हा ते परत कधीच मागे पाहत नाही, कारण ते आधी
त्यांनी आधी खूप दिलेलं असतं आणि जेव्हा ते देणं थांबतं ना, तो निर्णय हा अंतिम असतो. कुंभ राशीचे स्वप्न मोठे असतात, पण त्यांची दुनिया समजायला लोकांची क्षमताच कमी असते. कुंभ राशीचे लोक साधे नाहीत. त्यांचं व्यक्तिमत्व, विचारसरणी आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. आता आपण जाणून घेऊया कटू सत्य 9. तुमची स्वप्न लोकांच्या समजुतीबाहेरची असतात. कुंभ राशीची स्वप्न फक्त मोठी नसतात, तर ती भविष्यातली, दूरदर्शी आणि खूप आधी विचार केलेली असतात. म्हणूनच लोक तुमचे प्लॅन अति मोठे म्हणतात, तुमच्या विचारांना अवास्तव्य म्हणतात. तुमची स्वप्न समजत नसल्यामुळे ते तुमची खिल्ली देखील उडवतात. तुम्ही वेगळं विचारलात की लोकांना ते विचित्रच वाटतं. पण कुंभ राशी मात्र आज लोकांना न समजणाऱ्या गोष्टी उद्या वास्तव्यात बदलून दाखवते. कुंभ राशी इतर जिथे शेवट बघताना तिथे ते सुरुवात करता. तुमचा मेंदू वेगळ्या लेवलवर काम करतो. तुम्ही भविष्याची तयारी आधीच करता, पण लोकांना ते कधीच दिसत नाही. कटू सत्य म्हणजे बघूया, कुंभ राशीचे अनेक निर्णय लोकांच्या समजण्यापलीकडचे असतात. म्हणून तुम्हाला ओव्हर थिंकर म्हणतात. पण प्रत्यक्षात तुम्ही ओव्हर प्लॅनर असता. कुंभ राशीचे मन जखमी झालं तर ते बोलत नाही, फक्त अंतर वाढवतात. कुंभ राशी बाहेरून खूप शांत, समजूतदार आणि संतुलित दिसते, परंतु आतून ते भावनिकरित्या खूप खोलवर जखमी होतात. त्यांचं मन अत्यंत नाजूक पण त्याच वेळी खूप मजबूतही असतं. आता येतं ते म्हणजे 10वं कटू सत्य. तुम्ही दुखावलात तर कुंभ राशी उलट प्रक्रिया देत नाही, फक्त शांत होऊन ते तुमच्यापासून दूर सरकते. कुंभ रास रागाने उत्तर देत नाही, नातं तोडण्याची धमकी पण देत नाही, भांडत नाही. ते फक्त एक गोष्ट करतात, ते म्हणजे शांत होतात. आणि ही शांतता म्हणजे मनातून तुमची व्हॅल्यूच कमी झाली आहे, जखम खोलवर गेली आहे, त्या व्यक्तीवरचा विश्वास तुटायला लागला आहे. आता त्या नात्याला पूर्वीचं रूप कधीच मिळणार नाही. कुंभ राशी काहीच बोलत नाही, पण ते ज्या दिवशी शांत होतात त्या दिवशी तुम्ही त्यांना गमवायला सुरुवात केलेली असते. ही शांतता रागामुळे नसते, तर आतून होणाऱ्या विघटनामुळे असते. हा कटू सत्याचा सगळ्यात मोठा भाग आहे. कुंभ राशीचे मन दुखावल्यावर ते परत कधीही तितकं विश्वासू होऊ शकत नाही. नातं राहतं, पण त्याची भावना मात्र बदललेली असते. कुंभ राशीला सर्वजण आवडतात, पण खऱ्या अर्थाने त्यांना कुणीच समजत नाही. ही संपूर्ण यादीतील सर्वात खोल, सर्वात वेदनादायी आणि सर्वात खरं कटू सत्य आहे. कुंभ राशीचं व्यक्तिमत्व इतकं जटिल आणि बहुपदरी असतं की त्यांना समजून घेणं हे साधं काम नाहीये. आणि म्हणूनच आपण आता जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात शेवटचं कटू सत्य 11वं. तुम्ही सर्वांना समजून घेता, पण तुम्हाला समजून घेणारा एकही खरा माणूस हा अगदीच क्वचित मिळतो. कुंभ राशीचे लोकांचे मन बुद्धिमान, संवेदनशील, खोल आणि सतत विचारात असतं. तुम्ही इतरांच्या भावना ओळखता, त्यांचे प्रश्न समजून घेता, त्यांचं दुःख, त्यांचे संघर्ष सहज समजता. पण जेव्हा तुमची वेळ येते तेव्हा लोक तुम्हाला किती शांत आहात ते पाहतात, पण आतून तुम्ही किती तुटले आहात ते कधीच पाहत नाही. कुंभ राशी हसत राहते, पण त्यांचा आत्मा मात्र एकाकी प्रवासात असतो. कारण तुमचे विचार खूप खोल असतात. तुमचा मेंदू खूप वेगाने चालतो. तुमचं हृदय संवेदनशील असतं. तुमचं निरीक्षण प्रचंड तीक्ष्ण असतं. तुमचं व्यक्तिमत्व लोकांच्या पातळीपेक्षा वरचं असतं. लोकांना हे सगळं समजून घेणं अवघड जातं. म्हणूनच अनेकदा तुम्ही लोकांमध्ये असूनही तुम्हाला एकटं वाटतं. आता आपण 11 कटू सत्य बघितले. त्या कटू सत्याचा सारांश तुम्हाला सांगते. कुंभ राशीचे मन जसं विशाल आकाशासारखं असतं, तसंच ते समजून घेणारी माणसं फार दुर्मिळ असतात. म्हणून कुंभ राशी एकाकी नसते, ते फक्त त्यांच्या इतके खोल माणसं कमी असतात.
कुंभ राशीचे कटू सत्य जाणून घेतल्यानंतर फक्त एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो, कुंभ राशी हे साधे लोक नाही, ते विचारांनी वेगळे, भावनांनी खोल आणि स्वभावाने प्रचंड मजबूत असतात. जग त्यांना कधी कधी चुकीचे समजतं, कधी कधी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतं, पण त्याची किंमत त्यांना उशिराने कळते. पण एक गोष्ट मात्र ठाम आहे बरं का, कुंभ राशीला हरवणारा अजून जन्मलेलाच नाहीये. लोक तुमच्यावर शंका घेतील, तुमच्या क्षमतेला आव्हान देतील, तुमच्या मनाला तडा देण्याचा प्रयत्न करतील, पण कुंभ राशीचा प्रवास वेगळा आहे. ते पडले तरी उभे राहतात, तुटले तरी पुन्हा तयार होतात आणि हरले तरी ते जिंकून दाखवतात. कुंभ राशी म्हणजे कल्पनाशक्ती, जिद्द आणि भविष्यदृष्टी यांचा संगम आहे. तुमच्या जीवनात अडथळे येतील, लोक तुम्हाला सोडून जातील, परिस्थिती बदलतील, पण कुंभ राशींचं नशीब एक गोष्ट नेहमी करते की शेवटी ते तुम्हाला उंचावरच नेऊन सोडतं. व्हिडिओच्या शेवटी सांगायचं एकच आहे, जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये मी वेगळा आहे आणि मला त्याचा अभिमान आहे अशी कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुमचीही रास कुंभ असेल तर तुम्हाला यातले सगळे कटू सत्य अगदी बरोबर वाटताय का, कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू.